अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. या प्रथम चरित्राते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे, महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने. गायत्री छंद नंदा शक्ती, अग्नितत्व बीज रक्तदंती, ऋग्वेद स्वरूपस्थिती, महाकाली ते स्मरावे. ऐसा विनियोग म्हणून उदक भूमी सोडून, प्रथम चरित्राचे पठण करावे भक्तिभावाने. ब्रह्मयाचे स्तुती कारण, महाकालीचे अवतरण, मधुकैटभाचे हरण केले पहाजियेने. खडग चक्र गदा पाणी, धनुष्य परिघ शूल बाण, दशहाती आयुधे घेऊन युद्धा उभी ठाकली. दिव्य आभूषणांनी युक्त, त्रिनेत्री प्रकाश फाकत, नीलमणी समचमकत देह कांती जियेची. ऐसे करावे ध्यान, सुरू करावे ग्रंथ पठण, महाकाली कृपे करुण निर्विघ्न कार्य होतसे. मार्कंडेय श्रोत्या लागुण, म्हणे ऐका सावधान, सूर्यपुत्र सावर्णी आख्यान, आठवा म्हणू ज्या म्हणती. स्वारोची शमन्वंतर, सुरतनृप महिवर, चैत्र कुलोत्पन्न वीर, पृथ्वीवरी राज्य करी. माते परी प्रजापालन, धर्ममार्गी सदामण, कोला विध्वंसी शत्रुगण, चालून आले तयावरी. राव पराक्रमी थोर, परी युद्धात जाहली हार, मंत्री सेनानी समग्र, विरोधी त्यांसी जाहले. गेला सर्व प्रभाव, राजा झाला दीन मानव, अश्वावरी होऊनी स्वार, काननांतरी रिघाला. शिकारीचे करुणी निमित्त, राव काननी निगुण जात, मेधा मुनी आश्रम पाहत, शांती अपार लाभतसे. मुनी करीतसे स्वागत, राजा होई स्वस्थ चित्त, काही काळ राही तेथे शांत मन करावया. ऐसे काही दिन जात, मन पुन्हा होई अशांत, मने मी नृप असो न येत, कानुनी येऊनी पडलो का. काय झाले असेल राज्याचे, काय झाले असेल द्रव्याचे, हाल काय प्रजेचे, झाले न कळे मज लागी. झाले भ्रष्ट सेवक, शत्रु ते मिळवणी सम्यक, प्रजेसी देती दुःख, काय करावे कळेना. चिंता करी निरंतर, मन अस्वस्थ आणि अधीर, न राहे एक क्षण स्थिर, व्याकुळ जाणा होतसे. ऐसा राहे आश्रमात, तव एक दिन देखत, एक वैश्य चिंताग्रस्त, तये ठाई पातला. देखोनिया वैश्यासी, राजा विचारी तयासी, काय दुःख तुम्हासी, चिंताग्रस्त दिसतसा. ऐकोणी नृपाचा प्रश्न, वैश्य म्हणते तया लागोन, मी उत्तम कुलोत्पन्न, समाधी नाम मज लागी. होतो बहु धनवान, परी स्त्री पुत्रे दिले हाकलोन, येथे आलो म्हणून शांती लाभाया कारणे. परी म्हणा अशांत, स्त्री पुत्रा ते चिंतित, काय असतील करीत, म्हणून चिंती मानसी. असतील ते सदाचारी, अथवा होतील दुराचारी, सुखी असती की कष्टी, म्हणून चिंता करीतसे. हा सोनी राजा म्हणत, जे तुझला हाकलीत, त्याज कारणे चिंता करीत, मूर्खत्व जाणा हे असे. वैश्य म्हणे आपले वचन, योग्य परिण राहे म्हण, स्त्रीपुत्रा ते आठवून, सदा चिंता करीतसे. धन लुटाया कारण, मज दिधले हाकलोन, परिचित्त प्रेममग्न, होऊनी चिंता करीतसे. ऐसे का आहे होत, हे न कळे मज प्रत, कवन माया अद्भुत, खेळ सारा हारचे. ऐसा विचार करीत, सुरथ राजा आणि वैश्य, उभय मुनी ते वंदित, सांगती सारे तयासी. राजा म्हणे मुनीसी, हे न कळे मानसी, ही काय माया तू जाणसी, सांगा कृपा करुनिया. मी राज्य भ्रष्ट दुःखित, वैश्यगृह भ्रष्ट दुःखित, तरीही चिंतितो मनात, कल्याण आम्ही स्वजनांचे. ही महामाया काय, विवेक शून्य मती होय, कोठोनी निर्माण होय, कृपा करुणी सांगावे. ऋषी म्हणे भगवती, विश्वरचना करेती, समस्त प्राणीमात्रांची गती, तिच्या अधीन राहतसे. पक्षिणी प्रभाती उडत, सायंकाळी मागे फिरत, कोण त्यासी प्रेरणा देत, लीला महामायेची. गाय बैल अश्वश्वान, न जाती गृहा सोडून,
आपुले उदर भरून पुन्हा येती माघारा. काही प्राणी दिवांध, काही असती रातांध, काही दिन राती पाहत. ऐसे विविध प्राणी ते, ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहुनी. पिपिलिका कण देखुन भक्षावया धावतसे. धावे गज पोटासाठी, धावे व्याघ्र मृगापाठी, मृग धावे तृणापाठी महामायेच्या प्रभावाने. ऐसे जीव धावत उदर भरण्यासाठी पळत, त्यातची संसार करीत पाळती आपुल्या पिल्लांसी. उदर भरण आणि संतान पालन हेची जीव करीती जाण. मनुष्य काय याहून अधिक जाणा करीतसे. परी मनुष्य मूर्ख अधिक, प्रतिफळ सदैव अपेक्षित. महामायेसी नोळखीत म्हणून दुःखी होतसे. ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती. सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभावे करुणिया. पंडित आणि महाज्ञानी ऐशा जना पाहोणी, विविध प्रकारे मोहवुनी ठेवी महावायाती. त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे. तिच्या आधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा. ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी, पराविद्या अखिलेश्वरी. बंधन मोक्षा सर्वेश्वरी, सर्व तीच करीतसे. ती होता प्रसन्न, साजुयुज मुक्तीचे वरदान. भक्ता लागी देवोण, मुक्त त्यासी करीतसे. राजा म्हणे ऋषी लागोण, अशी ही महामाया कोण. केव्हा झाली उत्पन्न, चरित्र सांगा आम्हासी. कैसा तिचा प्रभाव, कैसे स्वरूप वैभव. महर्षी तुम्ही ज्ञानार्णव, सर्व सांगा मज लागी. ऋषी म्हणती नृपा ऐक, आदि अनादि नित्य एक. संपूर्ण जगत स्वरूप देख, त्या दुर्गेचे जाण तू. परी कार्याकारण विविध रूपे घेवोन, स्वये अजन्मा सोन प्रकट जाणा होतसे. देव कार्याकारण दुर्गा करी रूप धारण. प्रकटली महादेवी म्हणून जय जयकार देव करिताती. कल्पांताचे अंतकाळी जलमय होते विश्व सकळी. महाविष्णू शेष शय्यास्थळी निद्रिस्त होते जाहले. योग निद्रेत नारायण शेषावरी होते पहुडोन. नाभी कमली ब्रह्मा आपण स्वानंदी निमग्न होते ते. तव विष्णूच्या कर्णमळातून असुर निर्माण झाले दोन. मधु कैटभ म्हणून विख्यात झाले त्रिभुवने. भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्मदेवावरी धावत. ते पाहोनी भयभीत झाला पहा ते धवा. करण्या विष्णूशी जागृत योग निद्रेचे स्तवन करीत. श्रीहरी नेत्रा माझी राहत होती तेव्हा महामाया. ओम विश्वेश्वरी जगद्धात्री स्थिती संहारकारिणी. श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो. तू स्वाहा तू स्वदा नित्या, तू वषटकार स्वरात्मिका. सुधा अक्षर तू नित्या, मात्रात्मिका तुझ नमो. अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त. संध्या सावित्री आरक्त जगज्जननी तुझ नमो. करिसी विश्वासी धारण, करिसी विश्वाचे पालन. अंती नाश संपूर्ण या विश्वाचा करिसी तू. उत्पन्न करिसी विश्व जेव्हा, म्हणती ब्रह्माने तुझ तेव्हा. पालन करिसी विश्व जेव्हा, वैष्णवी ऐसे तुझ म्हणती. कल्पांती संहार जेव्हा, रुद्राणी म्हणती तेव्हा. उत्पत्ती स्थिती लया कारणा जगन्माया तुझ म्हणती. महाविद्या महामाया, महामेधा महास्मृती. महामोहा महादेवी, महेश्वरी परमेश्वरी. ऐसी नामे अनंत, गुणत्रयाते विभाजित. प्रकृती रूपे खेळवित, सर्व जाणा विश्वाते. तुझ म्हणती काल रात्री, महारात्री मोहरात्री. श्री विष्णूचे नेत्रांतरी राहुनी निद्रिस्त त्या केले. ओम ऐं ह्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. मनबुद्धी ते अगोचरी पहा, विश्वव्यापी विश्वेश्वरी हा. महामंत्र तुझा असे, लज्जा तुष्टी पुष्टी शांती. क्षमा सद्बुद्धी आणि धृती, आत्मस्वरूपाची जागृती. तुझ्या कृपे होतसे खडग शूल गदा शक्र. शंख बाण चाप घोर, करी दैत्याचा संहार. अभय देई भक्तांते, करावया दैत्यांचा संहार. धरी रूप उग्र भयंकर, परिभक्ता लागी सुंदर. सौम्य श्यामल मूर्ती ती, शांत सौम्य सुंदर. रूपजीचे मनोहर, सदैव स्मित मुखावर. नित्य राहे जियेच्या, ऐसी तू परमेश्वरी.
परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तुझ नमो. कैसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण, जगतपालक नारायण त्यासी निद्रिस्तत्वा केले. उत्पत्ती स्थिती लय जो करी, ऐसा जो श्रीहरी त्यासी निद्रिस्त करी. ऐसा महिमा जियेचा ऐशी तू माहेश्वरी, सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी. ऐसे सामर्थ्य कवणाचे हे मधु कैटभ असुर, यासी मोही सत्वर नातरी हे भयंकर. उत्पाताता माजविती करी विष्णूसी जागृत, देई बुद्धी तयाप्रत संहारावया दैत्याप्रत. वंदन तू ते करीतसे ब्रह्मदेवाचे स्तवन, ऐकोणी योग निद्रा प्रसन्न. नेत्र मुख नासिक हृदय सोडून समरोभी ठाकतसे. श्री विष्णू देह सोडून योग निद्रा जाई निगुण. जगत्स्वामी जनार्दन जागृत होई ते दवा. तव देखे मधु कैटभ ब्रह्मयासी खावया जात. त्यासवे युद्ध करीत महाविष्णू ते धवा. 5 सहस्त्र वर्षे दारुण चाले तेथे रणकंदन. अंती महामाया मोहून त्यांची बुद्धी टाकीतसे. असुर होऊनी मोहग्रस्त श्री विष्णू ते तव म्हणत. तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही झालोसे. आम्ही झालो प्रसन्न माग विष्णू वरदान. विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने. पाहुणी फसलो आपण दैत्य झाले चिंतामग्न. सर्वत्र जल पाहुण वदते झाली ते दवा. जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहुण. मारी आम्हा लागुण आम्ही मरू निश्चये. ऐसे ऐकता वचन विराट रूप करी धारण. जांघेवरी ठेवोण मान चक्रे त्यासी वधियेले. दोन्ही दैत्यांसी ऐसे परी विष्णू सुदर्शन चक्रे मारी. महामायेचा अवधारी प्रभाव जाणा असे हा. ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारणा. प्रगट झाली अनुपम्या तिचा महिमा सांगतो. मधु कैटभ दैत्यवध नाम ऐसे अध्याय नामाभिधान. पठणे मनोरथ पूर्ण होतील जाणा भक्तांचे. मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण. दुर्गा सप्तशती देवी महात्म्य प्रथम अध्याय गोडहा. स्वस्ति. दुर्गा सप्तशती अध्याय पहिला समाप्त. अथ दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम दूम दुर्गाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या मध्यम चरित्रासी भगवान विष्णू असे ऋषी. महालक्ष्मी देवता परियेसी उष्णिक छंद असे जाणा. शाकंभरी जगती दुर्गा बीज वायुतत्व यजुर्वेद. श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ जपे विनियोगा म्हणावे. कमलासनी बैसोण करी दारिद्र्याचे हनन. विविध आयुधे घेऊन दैत्य हनन तीच करी. ऐसी महालक्ष्मी प्रसन्न करावे तिचे नित्य ज्ञान. सुख शांती समाधान सदैव लाभे भक्तांसी. ऋषी म्हणते नृपासी पूर्वी देव दैत्यासी. युद्ध जाहले असमसाहसी शतवर्षे संग्राम जाहला. महिषासुर दैत्याधिपती इंद्रदेवांचा अधिपती. रणांगणी पहा भिडती आवेशाणी लढते ते. युद्धांती देवगण गेले पहा पळून. असुर विजयी होऊन स्वर्गी जाऊनी बैसला. ब्रह्मदेवासी पुढे करोण इंद्र महिषासुर महाख्याती. झाला स्वर्गाचा अधिपती आम्हासी त्याने हरविले. इंद्र सूर्य अग्नी समस्त देवगण जाती हरिहर स्थान. कथा आपली सांगावया हरिहरांसी देव म्हणती देव. वायू चंद्र वरुण देव यम तथा अन्य देव. सर्वा त्याने हरविले सर्वा पराजित करोण. घेतले अधिकार हिरोण दिले आम्हा हा कलोन. म्हणून आलो सांगावया गेले आमुचे देवत्व. मनुष्यापरी आहो हिंडत आम्ही आपुले शरणागत. सांगा उपाय आम्हासी कैसे वधावे दैत्यासी. हे सांगावे आम्हासी म्हणून देव हरिहरासी. विनविते जाहले ते दवा ऐकोणी देवांचे वचन. हरिहर होती कोपायमान भ्रुकुटी तेढी करुण. शिवक्रोधे पाहतसे महाविष्णूच्या मुखातून. तेज बाहेर येई महान तैसेची इंद्रादी देहातून. तेज बाहेर येतसे
ब्रह्मा विष्णू रुद्र अग्नी वायू वरुण देव यम अश्विनी कुमार इंद्र तेजा पुले सोडिती. या सर्वांच्या तेजातून होई महातेजपुंज निर्माण. दाही दिशा उजळून जाती पहा ते धवा. त्या तेजामधून दुर्गा होतसे निर्माण. त्रैलोक्य जाई दिपोण दुर्गा जे ते धवा. शिव तेजे मुख कमल यम तेजे केश कोमल. विष्णू तेजे भुजा प्रबल धारण केले देवीने. चंद्र तेजे दोन्ही स्तन इंद्र तेजे कटी प्रदेश. वरुण तेजे जांग धारण केले दुर्गेने. ब्रह्म तेजे दोन्ही चरण पृथ्वी तेजे नितंब. सूर्य तेजे पादांगुली पूर्ण धारण केले दुर्गेने. वसु तेजे हस्तांगुली कुबेर तेजे नासिका भाळी. अग्नी तेजे त्रिनेत्र कमळी धारण केले दुर्गेने. प्रजापती तेजे दंतपंक्ती संध्या तेजे भ्रुकुटी. वायू तेजे कर्णद्वयी धारण केले दुर्गेने. सर्व देवांचे तेजामधुनी दुर्गा झाली निर्माण. करावया जगत कल्याण तेज साकार होतसे. पाहुणी दुर्गा साकार प्रसन्न झाले देव सर्व. आपुले शस्त्र अस्त्र देत देवी लागी ते दवा. त्रिशूळ देई शंकर विष्णू सुदर्शन चक्र. वरुणे दिव्य शंख देवी लागी अर्पिला. शक्ती देई वैश्वानर वायू देई बाण तुनीर. दिव्य धनुष्य प्रदान देवी लागी अर्पिले. दोन भाते वायू देत जाते अक्षय भाते म्हणत. बाण कधी न संपत ऐसे दिव्य भाते ते. ऐरावतावरील घंटा आणि वज्र ऐसे स्वयं देई इंद्र. यमराज कालदंड देतसे दुर्गा देवी ते. प्रजापती स्फटिकमाला पाशवरुणाने दिला. कमंडलू ब्रह्मदेव अर्पिला दुर्गे लागी ते धवा. रोम रोमांत दिवाकर आपुले तेज बरे समग्र. महाकाल ढाळ तलवार देतसे दुर्गा देवी ते. कदा न होई जीर्ण ऐसी वस्त्रे दोन. तैसेची माला आभूषण दिधले क्षीरसागराणे. दिव्य चुडामणी नुपुर कुंडल कंकण केयूर. रत्नमुद्रिका दिव्य अर्धचंद्र दिधले क्षीरसागराणे. परशु अनेक दिव्यास्त्र अक्षयमाला अभेद्य कवच. अनेक शस्त्र अस्त्र दिधली विश्वकर्म्याने. जलधी देई कमल सुंदर वस्त्रे रत्न अलंकार. आपल्या परीने सर्व सेवा करीती देवीची. विविध प्रकारची रत्ने शेषनाग दुर्गेसी देत. वनराज सिंह भेट देत हिमालय पर्वत दुर्गेसी. मधुपात्र देई कुबेर पृथ्वी देई नागहार. ऐसे नाना अलंकार देव देती दुर्गे ते. ऐसे परी सजवून देव करीती वंदन. आणि सर्वही मिळून जे जे कार्य गरजती. दुर्गेने होऊन प्रसन्न दिदले सर्व आशीर्वचन. दीर्घ गर्जना करून सामर्थ्या पुले दाविले. त्या गर्जने करून पृथ्वी होई कंपायमान. समुद्री उठे तुफान ऐसा आकांत वर्तला. जय जय दुर्गे सिंहवाहिनी दुःख निवारी प्रकट भवानी. देव ऋषी आणि मुनी स्तव लागले ते दवा. महिषासुर होऊनी क्रोधित मने संकट अकस्मात. कोठुनी उद्भवले येथ कैसा नाद हा असे. सैन्याते करी सुसज्जित कवचे शरीरी चढवित. शस्त्रे अस्त्रे हाती घेत नाद लक्षोणी निघाले. हिमालयी जाऊनी पाहत तव दुर्गेसी देखत. त्रैलोक्य तेजे दीपत ऐसे रूप तियेचे. पदतळी पृथ्वीशी दाबित मुकुटे आकाश भेदित. धनुष्य टनत्कारे कंपित सप्तपाताळ होतसे. स्वरूप दश दिशा व्यापित शस्त्रात्रे हात अनंत. त्यानादे कंपित धरणी जाया होतसे. पाहुनी दैत्य सैन्य देवी करी गर्जन. युद्ध महारुदारुण सुरू झाले ते धवा. सेनापती चिक्षुर सैन्याते देतसे धीर. तैसेची दैत्य चामर लढो लागे देवीसी. महिषासुर सेनानी चिक्षुर अन्य बलाढ्य असुर. सवे घेऊनी सैन्य संभार चालुनी जाती देवीवरी. बलाढ्य दैत्य चामर सैन्य त्याचे 60 सहस्त्र. उदग्न नामे असुर भिडे पहा देवीसी. 1 कोटी रथांसहित महाहनु नामे दैत्य देवीसी आव्हान देत युद्धा लागी सरसावे. 5 कोटी रथ घेऊन युद्ध करी दैत्य असी लोम. बाष्कळ दैत्य येऊन त्यासी मिळे ते धवा.
60 लक्ष रथांसहित भास्कर देवीसी भिडत, चहू बाजूंनी घेरित दैत्य पहा देवीसी. अनेक दल हत्तीवरी, अनेक आरुडोणी रथावरी, कोट्यावधी अश्वावरी बैसोनी युद्ध करताती. बिडाल नाम दैत्य पंचअरब सैन्यासहित, सहस्त्रावरी महादैत्य युद्ध करीती देवीसी. स्वये महिषासुर आपण मध्यभागी उभा राहून, पाहे रणकंदन मारा हाणा म्हणतसे. विराट रूप धरोणी सहस्त्रावधी हस्तांनी, दुर्गेने शरसंधांनी असुर मारले ते धवा. भगवती दुर्गा परमेश्वरी देवांसाठी युद्ध करी, दृष्ट असुरांते मारी जगत कल्याण करावया. देवीचे श्वासागणिक वीर उत्पन्न होती अनेक, असुरांते ठार करीत ऐसा महिमा दुर्गेचा. दुर्गा देवीचे सिंहवाहन दैत्या माझी संचोरण, असंख्य दैत्यांते फाडून टाकिले पहा सिंहाने. देवी निश्वासे उत्पन्न सहस्त्रगण करीती कंदन, नगारे शंख वाजवून उत्साहित करीती देवीला. जैसे तृणासी लागला अग्नी, भस्म होय एक क्षणी, तैसे सर्व असुर जाणी मारिले पहा देवीने. पाशे कित्येका बांधले, किती एकांचे तुकडे केले, गदेने शिर फोडिले ऐसे झाले तेथ देखा. मुसळ प्रहारे कित्येक रक्तवमन करीती तेथ, शूल प्रहारे उर फुटत किती दैत्यांचे ते धवा. शरसंधानी कित्येकांचे हात पातय मान कापले, ऐशा परी किती एक पडले मरुणी जाणा भूवरी. सहस्त्रावधी कबंध रणा माझी करीती नृत्य, देवी ते ललकारित मार तू ते म्हणूनिया. जैसे तृण कोठारासी अग्नी लागता परियेसी, नष्ट होई क्षण मात्रेसी तैसे तेथे जाहले. दुर्गा एका क्षणात कोट्यावधी असुर मारित, भूमी रक्तांते भिजत नद्या वाहती रक्तांच्या. सिंह ही पराक्रम करी अनेक असुरांते मारी, देवी गणांनी तेथवरी महायुद्ध केले देखा. उभे राहुनी गगनात देवगण पुष्पे वर्षत, उद्योस्तु अंबे म्हणत जय जयकार ऋषी करीती. मार्कंडेय पुराण सार्वणिक मन्वंतर जाण, देवी महात्म्य महिषवद नाम द्वितीयोध्याय गोडहा. स्वस्ति. दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा समाप्त. अथ दुर्गा सप्तशती अध्याय तिसरा प्रारंभ. ज्ञानम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम धूम दुर्गाये नमः. उदित सूर्यासमान दुर्गेची अंग कांती महान, आरक्त वस्त्र नेसून उभी समोर राहतसे. रक्तचंदन स्तनी लेपिले, मुंडमाळ गळा घातली, हाती जपमाळ घेतली ऐसे रूप दावितसे. तीन नेत्र चंद्रकोळ, भाळी मुकुट सुंदर, कमलासनी विराजित अभयमुद्रा करीतसे. ध्यानी ऐसे पाहुण केले देवी ते वंदन, ऋषी भक्ता लागुण कथा सांगती देवीची. पाहून दैत्य जैसे मेरू पर्वतावर, जलधारा वर्षती अपार, बाण वर्षा तो असुर करू लागे ते धवा. श्रीदेवीचे सैन्यांचे हणन, दैत्य सेनापती चिक्षुर आपण, महाक्रोधे पुढे येऊन अंबेसी युद्ध करीतसे. अनायास छेदिले बाण समूहास, अश्वसारथी ध्वज धनुष्य कापोण तिने काढिले, घेऊनी ढाल तलवार. दैत्य धावे देवीवर, सिंह मस्तकी करोणी मार, देवीवरी धावे तो देवीच्या वामबाहीवर. दैत्य मारी तलवार, तव ती तुटोनी भूमीवर, पडे पहाते धवा. मग शूल घेऊणी करी क्रोधे फेकी दुर्गेवरी, अति वेगाने देवीवरी शूल येऊ लागला. देवीनेही एक शूल फेकिला, शूल देखून दैत्य शूलाचे तुकडे होऊन भूमीवर पडले ते. चिक्षुर महादैत्य त्यांचेही तुकडे होत, देवी शूलांचे अद्भुत सामर्थ्य तेव्हा दाविले. पाहता सेनापती मृत, चामर दैत्य धावत, गजावरी आरूढत युद्धा लागी सरसावे. शक्ती सोडी देवीवरी, हुंकारे देवी निष्प्रभ करी, शक्ती पडे भूमीवरी देखोणी क्रोध दैत्याते. क्रोधे शूल फेकी दैत्य, देवी बाणे तो तोडित, सिंह गजावरी चढत मारावया दैत्याते. सिंहे बाही पकडोन, दैत्यासी भूमी पाडोन, पंजे त्यासी मारोन शिरधड केले बाजूला.
उदग्र तैसाची मेला देवीने त्यासी मारिला, करालही तैसाची मेला देवी हस्ते त्यारणे. उद्धत नामे दैत्य गदा प्रहारे देवी मारत, बाष्फळ ताम्र अंधक मारले पहा देवीने. दुर्गा भगवती परमेश्वरी दैत्या मारी ऐशा परी, शांती यावी पृथ्वीवरी देव कार्य करीतसे. उग्रास्य उग्रवीर्य महाहणू आदी दैत्यांचे हणन, त्रिशूले केविने करुण भूमिभार उतरला. दुर्धळ दुर्मुख बिडाल ऐसे कित्येक दैत्यवीर, यर्वांशी यमनगर पाठविले त्या देवीने. पाहुणी सेनेचा संहार महिषरूप धरी महिषासुर, देवी सेनेत हाहाकार उडवितसे ते धवा. कित्येका शिंगे मारिले किती एका खुरे तुडविले, निश्वासे पहा उडविले दूर किती एकासी. शिंगाने उचलोण पर्वत देवी सैन्यावरी फेकित, वृक्ष पाषाण पडो लागत देवी सैन्यावरी ते धवा. महिषासुरे महापराक्रम केला पहा दारुण, त्यांच्या निश्वासे पाषाण गगनी उडवणी जाती ते मागोणी परत देवी सैन्यावरी पडत, अपार हानी होत देवी सेनेची त्यावेळी. हे पाहुणे क्रोधित होई दुर्गा देवी तेथ, दैत्य आक्रमण करीत देवी आणि सिंहावरी. दुर्गा महाचंडिका पाशे त्यासी बांधे देखा, महिषरूप त्या गोणी देखा सिंहरूप धरितसे. महिषे सिंहाचे रूप धरिले दुर्गेने त्यासी पकडिले, त्याने रूप पालटिले पुरुष रूप धरिले देखा. देवीने धरिता त्यासी गजरूप धरी वेगेसी, सोंडेने मारी सिंहासी चित्कार दीर्घ करोनिया. देवी तव अकस्मात सोंड कापणी टाकीत, पुन्हा महिषा रूप घेत महादैत्य ते दवा. महिषरूप घेवोण करी देवी सैन्याते हैराण, चंडिका हासे खदखदोण मधुपाणा ते करुणिया. शिंगाणे पर्वत उचलोणी देवी सैन्यावरी फेकोणी, देवी बाण समूहाने चूर्ण केले ते धवा. हासोणी देवी म्हणत जोवरी मी मधु पीत, तोवरी गर्जना करीत हर्ष करोण घेई तू. तुझा मृत्यू मम हाती होईल काही क्षणांती, छिद्र घेवता गर्जती पहा आता निर्धारे. ऐसे म्हणून जगदंबा उडी घेई ते धवा, महादैत्यांते आडवा पाडिला पहा देवीने. लत्ता प्रहार करोणी दैत्य पाडिला धरणी, शूले कंठ वेधोणी टाकिला पहा देवीने. महिषाचे कापिता शिर राक्षसी येई बाहेर, हाती घेऊणी तलवार शिर त्याचे छेदिले. ऐशा परी महिषासुर मारिला देवीने असुर, दैत्य सैन्य हाहाकार करीत पळोनी गेले ते. प्रसन्न होऊनी देवगण पुष्पवर्षाव करती जाण, ऋषी म्हणे नृपा लागोण चरित्रे असे देवीचे. देवता ऋषी गणगंधर्व दुर्गेचे स्तवन करीत, अप्सरा नाचू लागत हर्षभराने ते धवा. मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरागत देवी महात्म्य महिषासुरवध नाम तृतीयोध्याय समाप्त. स्वस्ति श्रीदा दुर्गा सप्तशती अध्याय 3 समाप्त. अथ दुर्गा सप्तशती अध्याय 4 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. ओम दूम दुर्गाय नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. महासिद्धी भावया प्राप्त साधकजीची सेवा करीत देवी देवता परिवृत्त. जय जय दुर्गे नमोस्तुते. शंखचक्र कृपाण त्रिशूल त्रिनेत्र धारण, तेजस्विनी सिंहवाहन जय जय दुर्गे नमोस्तुते. असुरांसी करी ताडन भक्ता देई वरदान, स्मरताची येई धावून जय जय दुर्गे नमोस्तुते. ऐसे परी ध्यान करून ऋषी म्हणे नृपा लागुण, ऐके लक्ष देवोण पुढील आख्यान देवीचे. सेने सहित महिषासुर झाला पाहोण संहार, देवता झुकवोणी शिर स्तवन करीती ते धवा. अत्यंत आनंदभरित देवता होती रोमांचित, स्तुती करो लागत जगदंबेची ते धवा. सर्व देवतांची शक्ती हेची तुझी स्वरूपस्थिती, ऋषी देवता अर्चिती जय जय दुर्गे नमस्तुते. तुझ्या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मा आपण, शेषनाग महादेव भगवान वर्णन करू शकेना. सर्व जगाचे पालन संपूर्ण जगाचे कल्याण, सर्व अशुभांचा नाश पूर्ण
दुर्गा चंडिका करीतसे. हे महादेवी जगदंबा, निवारी सर्व आपदा, देई सर्व संपदा, सद्भक्तांशी नित्य तू. पुण्यात्माचे घरी लक्ष्मी रूपे पाणी भरी, सद्गुण देवी संपत्ती लाभे तुझिया सत्तेने. ज्याचे शुद्ध अंतःकरण, श्रद्धा सद्बुद्धी सुमन, लज्जा विनय सद्गुण रूपे राहसी देवी तू. जे पापी मनुष्य असत तुझ्या कृपेसी वंचित, दारिद्र्य आणि मूढग्रस्त होणी राहती अवधारा. भगवती दुर्गे नमस्कार, तू ते करीतो वारंवार. कृपा सदैव आम्हावर याची परी ठेवितो. येथून विश्वाचे पालन दुर्गे करावे आपण, ऐसे देवदैवता म्हणून विश्व अर्पिसी देविसी. अचिंत्य दुर्गे तुझे स्वरूप, अतुल्य पराक्रम दावित, तुझे चरित्र अद्भुत कैसे आम्ही वर्णावे. तू उत्पत्तीचे कारण, सत्वरज तमोगुण, परी तू गुणातीत पूर्ण, संसर्गरहित तू अससी. आदिभूत अव्याकृत प्रकृती, तू जगताची आधी शक्ती, शिव विष्णू ही न जाणती. ऐसा महिमा देवी तुझा, स्वाहा पल्लव उच्चारिता, सर्व देवा तृप्तता लाभेती स्वाहा निश्चिता. दुर्गे तुची अससी गे, स्वदा पल्लव उच्चारिता, पितरा लाधे तृप्तता, ती स्वदा शक्ती निश्चिता. दुर्गे तूच अससी गे, मोक्ष प्राप्तीचे साधन, ती पराविद्या तुची जाण, जितेंद्रिय मुनी आचरण करीती साधन तेची तू. तू ऋग्वेद तू यजुर्वेद, तू सामवेद षड ऐश्वर्ययुक्त, आत्मज्ञान मेधायुक्त. दुर्गे तूच अससी गे, भवसागर तारिणी नौका, दुर्गा तुची असे देखा, तू कृपा करिता देखा, मोक्ष आपेसा मिळतसे. विष्णु हृदयी तू लक्ष्मी, शिव हृदयी तू गौरी, सायुज्य मुक्तीची स्वामिनी. दुर्गे तुची अससी गे, तुझे मुख कमल सुंदर, मंद हास्य मुखावर, ऐसे असोणी प्रहार कैसा केला दैत्याने. याचे आश्चर्य वाटत, ऐसे देवता म्हणत, एकमेकांते म्हणत, कैसे साहस असुरांचे. देवी तू जेव्हा क्रोधित होऊनी भ्रुकुटी वक्र करीत, तेव्हा आम्हीही भयभीत होतो पहा जाहलो. परी हे नवल दैत्य जीवित काही काळ, राहुणी समर प्रबल मांडिले त्याने तुझ सवे. देवी व्हावे प्रसन्न, सदा राहावे प्रसन्न, आम्हावरी अनुसंधान राहावे देवी सदा तुझे. दुर्गे तू प्रसन्न होत, विश्वाचा अबुद्ध होत, सर्वत्र शांती नांदत तुझिया कृपे करुणिया. ज्यावरी तू प्रसन्न होसी, धनयश कीर्ती लाभे त्याची, मरणांती स्वर्ग लोकासी सुखे निवास करीतसे. आयुरारोग्य यश संपत्ती, स्त्री पुत्रादी वैभव प्राप्ती, लोक धन्य धन्य म्हणती तुझ्या कृपे करुणिया. तुझ्या कृपेने धर्माचरण, तुझ्या कृपेने तीर्थाटन, तुझ्या कृपेने पुरश्चरण होती हातून मानवाच्या. तिन्ही लोकी तू श्रेष्ठ, देसी भक्ता ते मनवांछित, तू सदा दयार्द चित्त, कृपा करिसी भक्तांसी. तू होता क्रोधित, नाश करिसी क्षणभरात, असुर कुळ संहारित पाहिले आम्ही डोळ्याने. जगासी व्हावे सुख प्राप्त, म्हणून दृष्टांसी तू वाधित, अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणासी. कृपा आणि निष्ठुरता कैसी पहा हे साम्यता, श्रेष्ठ तिन्ही लोकांत म्हणून अससी देवी तू. त्रिशूले रक्ष देवी तू, अंबे खडगाणे रक्ष तू, घंटा धनुष्याने तू सदैव रक्षी आम्हासी. पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर फिरवी त्रिशूल सुंदर, रक्षी रक्षी सत्वर श्री दुर्गे परमेश्वरी. तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही, विचरत सर्वस्थळीही त्यापासून तू रक्षावे. ऊर्ध्व अधर दिशा दाही, रक्ष रक्ष दुर्गे पाही, खडगशूल गदा सर्वही शस्त्रे घेऊन रक्षावे. ऐसे परी देवतागण करीती दुर्गेचे स्तवन, दिव्य पुष्पे गंधचंदन पूजा करीती देवीची. दिव्य सुगंध धूप दीप देवता अर्पिती देवी प्रत, प्रसन्नवदन देवी म्हणत प्रणाम करुणी देवासी. दुर्गा म्हणे जे वांछित, ते तुम्ही मागा त्वरित, देवता म्हणती दुर्गे प्रत, सदैव रक्षी म्हणून या.
तू मारिला महिषासुर, झाले बहु उपकार, भविष्यात संकट दूर करी देवी महेश्वरी. या अध्यायाचे करी जो पठण, त्या ते करी धनवान, इतके देई वरदान. देवता म्हणती देवीसी, ऋषी म्हणते नृपासी, जगत कल्याण कारणासी, देव देवता परियेसी. वर मागते जाहले, तथास्तु दुर्गा म्हणत, आणि अंतर्धान होत. ऐसे पहा अद्भुत चरित्र आहे दुर्गेचे. तदनंतर दुर्गा प्रगट, केव्हा आणि कशी होत, तेही चरित्र अद्भुत. सांगेन जाण तुझ लागी, इति मार्कंडेय पुराण. सावर्णिक मन्वंतर जाण, देवी महात्म्य वर्णन. चौथा अध्याय गोड हा. स्वस्ती दुर्गा सप्तशती. अध्याय चौथा समाप्त. अथ दुर्गा सप्तशती. अध्याय पाचवा. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. ओम दूम दुर्गाय नमः. ओम ऐं सरस्वते नमः. या उत्तर चरित्रासी, महासरस्वती देवता परियेसी. अनुष्टुप छंद रुद्र ऋषी, भीमाशक्ती म्हणावे. भ्रामरी बीज सूर्यतत्व, सामवेद परिपूर्ण. महासरस्वती प्रीत्यर्थ, जपे विनियोगा म्हणावे. घंटा शूल हलधारण, शंखमूसळ चक्रबाण. धनुष्य करी घेवोण, दैत्यनाशा प्रकटली. शारदीय चंद्रकले समान, मुखचंद्र दिसे प्रसन्न. गौरी पासून निर्माण, झाली महासरस्वती. शुभ निशुंभाचा नाश, करावया प्रकटली ईश. ऋषी म्हणे नृपा ऐक, चरित्र महादुर्गेचे. शुंभ निशुंभ नामे असुर, प्रगट झाले भूवर. करुण पराक्रम थोर, तिन्ही लोक जिंकिले. स्वर्ग मृत्यू पाताळ, सर्वत्र दैत्यांचा खेळ. देव होणी निर्बळ, सोडून पळाले स्वर्गाशी. सूर्य अग्नी वरुण कुबेर, वायू यम चंद्र इंद्र. घेतले हिरोण अधिकार, दैत्यराजे ते दवा. सर्वांसी करोणी तिरस्कृत, स्वर्गातुनी हाकलीत. सर्व देव स्मरण करीत, अपराजिता देविते. म्हणती जगदंबेने, वरदी दिला आम्हा ते. आपत्काली स्मरा माते, तात्काळ येईल धावूनिया. ऐसा विचार करून, देव निघाले स्वर्गाहून. हिमालय पर्वती येऊन, स्तवन करीती देवीचे. महादेवी नमोस्तुते, शिवे कल्याणकारिणी. आदिमाया प्रकृती, वंदन तुते करीतसो. अनादि सिद्ध तू नित्य, सर्व जगा प्रतिपाळित. वंदन तू ते करीत. सुखदायिनी तुझ नमो, रौद्रा नमो, नित्या नमो. दुर्गे कल्याणकारिणी, ज्योत्स्ना नमो, नित्या नमो. अंबा अर्धमातृका, ऋषी नमो, सिद्धी नमो. नमो नैऋत्ती, भृभुता नमो. शिवा लक्ष्मी ख्याता, दुर्गे देवी नमो तुझ. अति सौम्या नमो, अतिरुद्रा नमो. जगत्पालुनी नमोस्तुते. जगदाधार दुर्गे तू, स्वीकारी नमना मुचे. दुर्गे सर्व पाणीमात्रांत, विष्णू माया तुझी होत. नमोस्तुते नमोस्तुते, तुझ नमस्कारामुचा. दुर्गे सर्व भूतांत, चेतना रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते, तुझ नमस्कारामुचा. दुर्गे सर्व मानवात, बुद्धिरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते, तुझ नमस्कारामुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रांत, निद्रारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते, तुझ नमस्कारामुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रांत, क्षुधारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते, तुझ नमस्कारामुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रांत, छायारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते, तुझ नमस्कारामुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रांत, शक्तिरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते, तुझ नमस्कारामुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रांत, तृष्णारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते, तुझ नमस्कारामुचा. दुर्गे उत्तम मानवांत, क्षमारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते, तुझ नमस्कारामुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रांत, विविधत्वरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते, तुझ नमस्कारामुचा. दुर्गे सर्व मानवांत, लज्जारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते,
तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे उत्तम मानवांत शांतिरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवांत श्रद्धारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रांत भ्रमरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सुंदर मानवांत सौंदर्यरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवांत लक्ष्मीरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवांत प्रवृत्तीरूपे तू राहत. नमोस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवांत स्मृतिरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवांत दयारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रांत तृप्तिरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवांत भक्तिरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवांत ज्ञानरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवांत विवेकरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवांत दातृत्वरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रांत प्रेमरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे श्रेष्ठ मानवांत मानवतारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवांत सहनशक्तीरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत तपरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत नादरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत बिंदुरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत कलारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत प्रज्ञारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत ऋतंभरारूपे तू राहत. नमोस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत धारणारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत ज्ञानरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत समाधीरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व विश्वात शून्य जेते तुझी असत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे अक्षर प्रांतात महाशून्य तुझी असत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व ब्रह्मांडात ब्रह्मरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे आदि अंतातीत परमशून्य तुझी असत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रांत जगन्माता तू असत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री प्राणीमात्रांमध्ये व्याप्ती राहुनी सर्वापरती ऐसा दुर्गे नमो तुझ. या विश्वा माझी चैतन्य भरले असे जे गुप्त तेची दुर्गे तू असत. तुझ नमस्कार आमुचा. इंद्रादी देवतांनी स्तविले दुर्गे पूर्वी तुझसी. वारी आमुच्या विपत्तीसी म्हणून आम्ही प्रार्थितो. विनम्रतेने करता स्मरण जगदंबा येई धावण.
त्या परमेश्वरी ते वंदन करीतो भक्ती भावाने. देव संकटा ते वारी आपत्ती ते दूर करी. ऐसी दुर्गा परमेश्वरी तुझ नमस्कार आमचा. स्वस्ती देवी सुक्त. ऐसे परी सर्व देवता दुर्गा स्तुती करीती देखा. ऋषी म्हणती अद्भुत वर्तले पहा तेथवरी. गंगा स्नानाचे करुणी निमित्त पार्वती येई तेथ. देवतांते पुसत काय कारण यावया. कळे सर्व समाचार शुंभ निशुंभ असुर. पिडिले म्हणून येथवर आले देव मिळवनिया. पार्वती देहामधून अंबिका तेथे प्रकटोन. दिले देवांसी आश्वासन शुंभ निशुंभ वधाचे. प्रगटे पार्वतीचे कोशातून कौशिकी नामे म्हणून. देवे जे जे कार्य करून श्री अंबिके ते वंदिले. कौशिकी प्रकटता देहातून पार्वती होई कृष्णवर्ण. हिमालया स्थित कालिका म्हणून प्रख्यात झाली अवधारा. असो पार्वती आणि देव सर्व गेले थोडे दूरवर. एकली अंबा तेथवर राही पहा ते धवा. शुंभ निशुंभाचे भृत्य चंडमुंड नामे ख्यात. महापराक्रमी असत तेथे पहा पातले. पाहुणे स्त्री सुंदर शुंभासी देती समाचार. स्त्री परम मनोहर आहे एक हिमालयी. इतुकी परम सुंदर त्रैलोक्यात नाही असुर. अंग कांती मनोहर उपमा नाही वर्णाया. तिच्या तेजाने प्रकाशित हिमालय आहे होत. ऐसे रत्न अद्भुत आपणापाशी हवे हो. हे प्रभो दैत्यराज इंद्राचा ऐरावत गज. हंस विमान विहार काज आपणापाशी आहे हो. त्रिलोकांतील दिव्यरत्न परिजात उच्चे श्रवाश्व. कुबेराचे धन सर्व आपणापाशी आहे हो. किंजकली माला अद्भुत जी कधीही न कोमेजत. समुद्र भेट देत आपणापाशी आहे हो. सुवर्णाची वर्षा करीत ऐसे वरुणाचे छत्र. प्रजापतीचा दिव्य रथ आपणापाशी आहे हो. अग्निसिद्ध दिव्य वस्त्र समुद्रातील सर्व रत्न. वरुणाचा दिव्य पाश शुभम पाशी आहे हो. हे सर्व फिके पडत ऐसे स्त्री रत्न अद्भुत. एकली हिमालयी फिरत काने तिथे आणता. ऐकोनी चंडमुंड वचन सुग्रीव दूता बोलावून. म्हणे स्त्री येथे घेऊन येथे यावे सत्वरी. जेथे दुर्गा अंबिका जाऊनिया तेथे देखा. मधुर वचने सांगता झाला पहा देवीसी. म्हणे दूत देवीसी दैत्यराज शुंभ या समयासी. अधिपती त्रैलोक्यासी दूत त्याचा मी असे. तोची परमेश्वर सांप्रत देवता आज्ञा पाळित. तुझ कारणे संदेश देत एकाग्र चित्ते ऐकावा. त्रैलोक्य माझ्या आधीन देवता माझ्या आधीन. यज्ञ भोगही स्वाधीन ऐसा समर्थ मी असे. त्रिलोकीचे दिव्यरत्न आहेत मज स्वाधीन. ऐरावत इंद्राचे वाहन आहे माझ मज जवळी. समुद्र मंथनी निघत उच्चे श्रवा ज्याचे म्हणत. तोही मज लागी अर्पित केला पहा देवांनी. देवता गंधर्वाचे जितुके रत्न यक्ष नागांचे ही रत्न. सारे मज पाशी पडोन आहेत जाणा संग्रही. तूही एक स्त्री रत्न यावे त्वा मज प्रत. रत्नांते आदर करीत हाची स्वभाव आमचा. यावे माझ्या सेवेत अथवा भ्राता निशुंभ सेवित. राहुनिया सुखात आयुष्य आपले वेचिका. माझी पत्नी होसी विपुल ऐश्वर्य भोगीसी. राहुनिया अरण्यासी काय तुझ मिळते गे. ऐकोणी दूताचे वचन दुर्गा देवी स्मित वदन. बोलली जे गंभीर वचन ऋषी म्हणती अवधारा. देवी म्हणे दूतासी तू जे जे बोललासी. आहे सत्य परियेसी प्रतिज्ञाबद्ध मी असे. मी केला असे एकपण जो मम अभिमान करी चूर्ण. मम सम जो बलवान त्याची पत्नी होईन मी. म्हणून शुंभ अथवा निशुंभ यावे करावा संग्राम. शीघ्र मज जिंकोन पाणी ग्रहण माझे करावे. दूत म्हणे घमेंड करिसी कोण आहे त्रैलोक्यासी. लढे शुंभ निशुंभासी ऐसा कोणी असेची ना. साऱ्या देव देवता एकवटोन रणीन राहिले एक क्षण. एकली तू स्त्री न जाण उगाच हट्ट करू नको. तू ऐक माझे वचन सन्मानेने तो तुझ लागुण. ना तरी केस पकडोन
ओढोनी न्यावे लागतसे, तव जाईल सर्व सन्मान, तू होशील दीनवदन. म्हणून चल येथोन, दैत्य मानिल तुझ लागी. देवी म्हणे दूतासी, तू सत्य ते सांगसी. शुंभ निशुंभ असम साहसी, महारथी ते देखा. महापराक्रमी ते असती, त्या पाहुनी देव पळती. परिमी महामंदमती, प्रतिज्ञा करुणी बैसले. अज्ञान अहंकारे वश, अति आत्मविश्वास. याने घेतला घास, माझा मीच जाणपा. परी आता करावे काय, यासी नोहेची उपाय. दैत्यापाशी तू जाय, सांगे त्या ते सर्वही. तदनंतर जे उचित, योग्य जे ते आचरित. ऋषी नृपा ते सांगत, पुढील अध्यायी ती कथा. ऐशा परी हे कथानक, येथे संपले देख. 5वा अध्याय संपत आला पहा येथवरी. मार्कंडेय पुराण, त्यातील हे देवी आख्यान. सावर्णिक मन्वंतरात जाण, कथा घडल्या या साऱ्या. दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ, पठणे पुरती मनोरथ. देवी महात्म्य येथ 5 अध्याय जाहले. देवी दूत संवाद, देवी सुक्त या अध्यायात. ज्याचे पाठ जो करीत, सर्व साधे तयासी. संपूर्ण ग्रंथ पठण, हे न जमे ज्याला गुण. त्याने देवी सुक्ताचे पठण, नित्य करावे जाणपा. तेने देवी कृपा होवण, होतील मनोरथ पूर्ण. आयुरारोग्य ज्ञानवर्धन, होईल जाणा निश्चय. दुर्गा सप्तशती ग्रंथ 5वा अध्याय वर्णिला येथ. देवी सुक्त देवी महात्म्य या अध्यायात वर्णिले. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय 5वा समाप्त. अथ दुर्गा सप्तशती अध्याय 6वा प्रारंभ. ओम श्रीं ह्रीं क्लीं ओम. ओम गण गणपते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. भैरव सर्वज्ञेश्वर, त्याची अर्धांगी सुंदर. पद्मावती तेजो भास्कर, तिचे चिंतन करीतसे. नागासनी विराजमान, नागमणी मणिभूषण. त्रिनेत्र सुहास्य वदन, ऐसे ध्यान तियेचे. भाळी चंद्र कोर शोभत, कुंभ कपाल करात. जपमाळ सव्य हातात, त्या देवी ते नमितसे. ऐसे देवीचे करोणी ध्यान, ऋषी म्हणती नृपाला गुण. देवीचे ऐकोणी वचन, दूत जाई माघारा. जाओनिया शुंभापाशी, दूत म्हणे नृपा परियेसी. ती स्त्री उन्नत परियेसी, युद्ध करावे म्हणतसे. ऐकोणी दूताचे वचन, दैत्य होई कोपायमान. सेनापती धृमलोचन, त्यासी आज्ञा देतसे. तू त्वरित जाओणी, आणि तिसी पकडोणी. तिचे केस धरोणी, ओढित येते आणि पा. तिचे कोणी रक्षक, असती देव गंधर्व यक्ष. मारोणी टाका त्वरित, उपेक्षा जरा करू नका. शुंभ आज्ञा घेवोण, सेनापती धूम्रलोचन. 60 सहस्त्र सेना घेऊन, तेथुनिया निघाला. येऊनिया देवी पाशी, दैत्य म्हणे परियेसी. चल निघ शुंभ निशुंभाशी, अथवा ओढोणी नेईन मी. देवी म्हणे दैत्यासी, तू पराक्रमी अससी. विशाल सेना तुझपाशी, नेई ओढोणी मजला तू. जरी असेल सामर्थ्य, नेई मजला ओढीत. धूम्रलोचन धावत, श्री दुर्गेसी धरावया. हुम देवी शब्द म्हणत, धूम्रलोचन भस्म होत. सिंह आकांत करीत, दैत्य सैन्या माझारी. शस्त्रवर्षाव करीत, देवीन मारिले दैत्य. 60 सहस्त्र सेने प्रत, यमसदना धाडिले देवीने. शुंभासी कळे समाचार, देवीने मारिले असुर. क्रोधे कापे थरथर, शुंभ दैत्य ते धावा. महादैत्य चंडमुंड, त्यासी पाचारी त्वरित. म्हणे महासेने सहित, तुम्ही जावे तेथवरी. आसुरी माया शस्त्र अस्त्र, सोडा त्या स्त्रीवरी त्वरित. मारा तिसी सिंहासहित, मगची यावे माघारा. जरा ती शरण येत, बांधून याना येथे. मी प्रतीक्षा करीत आहे येथे बैसलेल्या. दैत्य आज्ञा घेऊन, 1 लक्ष सेना जमवून. चंडमुंड तेथून निघाले पहा युद्धासी. दुर्गा सप्तशती ग्रंथ 6 अध्याय वर्णिला येथ. ऋषी नृपासी सांगत, सावर्णिक मन्वंतरा माझारी.
स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 6 संपन्न। अथ दुर्गा सप्तशती अध्याय 7 प्रारंभ। ओम ह्रीं नमः, ओम क्लीं नमः, ओम ह्रीं नमः। श्री गणेशाय नमः। रत्नजडित सिंहासन वर्णजिचा शेषाम, शुक शब्द करी श्रवण ऐसे ध्यान देवीचे। मस्तकी अर्धचंद्र विराजित, कमलावर चरण ठेवित, कल्हार माळा गळ्यात, विना मधुर वाजिवितेसे। भाळी बिंदी वर्तुळाकार, रक्तवस्त्र अंगावर ऐसे ध्यान सुंदर। मातंगी नाम देवीचे, चतुररंगिनी सेने सहित, चंडमुंड हिमालयी जात। सिंहवाहिनी दुर्गा देखत, पर्वत शिखरी बैसली। आयुधे सरसावोनी, सर्व जाती धावोनी। दुर्गा क्रोधे करुणी, भ्रुकुटी तेढी करीतसे। क्रोधे मुख काळे पडत, काली विकराल प्रगटे तेथ। नरमुंड माळा शोभत, चर्म पांघरिले चित्ताचे। विशाल उग्रमुख, जिव्हा बाहेर लवलवत, भयंकर गर्जना करीत, दैत्य संहार मांडिला। विशाल भयंकर रूप धरिले, भूमी गगनासी व्यापिले। सहस्रावधी दैत्यासी पकडिले, एका मुठीत कालीने। चिमटीत अश्व रथ गज सारथी, पकडोनी आपटी भूमीसी। संहार करी ऐसी महाकाली जगदंबा। काही क्षणाभीतर मारिले लक्षावधी असुर। हे पाहुनी चंडमुंड भयंकर, धावणी जाती कालीवरी। सहस्रावधी शर सोडती ते कालीवर, ते सर्व मुखांतर शोषून काली घेतसे। एक भयंकर तलवार हाती घेऊनी उग्र, रूप दावी भयंकर, जैसा प्रलय मांडिला। हाती घेऊनी खडग, हम शब्दोच्चार करीत, चंड दैत्याचे कापित, शिरते वावधारा। चंड दैत्याचे मारून, देवी करी गर्जना। मुंड येई धावून, देवी लागी माराया। त्यासही धराशयी, तात्काळ देवी करी पाही। चंडमुंड लवलाही, मारिले पहा देवीने। पाहुनी चंडमुंड मृत, दैत्यसेना पळो लागत। चंडमुंडाचे मस्तक उचलले पहा देवीने। चंडमुंड शिर घेऊन, पातली काली चंडिका स्थान। दोन्ही शिरे दाखवून, देवी लागी म्हणतसे। महाकाली म्हणे चंडिके प्रत, ही शिरे महादैत्य आणिली भेट तुझ प्रत। स्वीकारी याते तू देवी, आता शुंभ निशुंभाते तू मारी स्वहस्ते। ते कार्य तव हस्ते होणार आहे अवधारा। चंडमुंड शिरे पाहुण, अंबिका चंडी बोले वचन। चामुंडा नामाभिधान, तू ते म्हणती जाण पा। चंडमुंडा ते मारिले, चामुंडा नाम दिले। प्रख्यात देवीचे झाले, नाम पहा हो भूवरी। ऐसी काली चामुंडा, प्रख्यात झाली देखा। ऋषी म्हणती नृपा ऐक, चरित्र ऐसे देवीचे। श्री मार्कंडेय पुराण, देवी महात्म्य वर्णन। चंडमुंड आख्यान, 7वा अध्याय गोड हा। स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 7 संपन्न। अथ दुर्गा सप्तशती अध्याय 8 प्रारंभ। ओम श्रीं नमः, ओम ऐं ह्रीं श्रीं, ओम महालक्ष्मी नमः। अनिमादि अष्टसिद्धी, जिसी प्राता प्राप्त होती। पाशांकुश शोभे हाती, त्या भवानी ते नमितसे। जिया रक्तवर्ण शोभत, नेत्री करुणा लहरत। ऐसी भवानी दुर्गा ध्यात, राहावे सदा सर्वदा। ऋषी म्हणती नृपासी, चंडमुंड राक्षसांसी। मारिता कोप शुभांसी, कापे थरथरा तो देखा। संपूर्ण दैत्य सेने प्रत, शुंभ तेव्हा आज्ञापित। म्हणे प्रस्थान करीत, करा तुम्ही योद्धासी। 86 हुतायुध सेनापती, 84 कंबू सेनापती। 50 कुलवीर्यपती, शतधौम्र कुळाचे ते। आणखी या व्यतिरिक्त, द्रौहर्द मौर्य कालकेय। प्रस्थापन करती देख, युद्धालागी ते धवा। त्या सेने ते देखोण, चंडिका प्रत्यचा ओढण। तनत्कार करी भीषण, भेदे गगना तो देखा। सिंहदेही वाहन, गर्जना करी भीषण। कालीही मुख पसरोण, खाऊ पाहे दैत्यांसी।
ते समय आणखी एक वर्ते तेथे अद्भुत, देह देहामधुनी निघत, शक्ती त्यांच्या बाहेरी. विष्णू शिव कार्तिकेय ब्रह्मा इंद्र नारासिंह, सर्व देवांमधून शक्ती आल्या बाहेरी. ज्या देवाचे जैसे रूप त्याही तैसाची दिसत, परिस्त्री रूपे असत, जाणा त्यांची सर्वही. हंसयुक्त विमानात माला कमंडलू शोभत, ब्रह्मा शक्ती उपस्थित, ब्रह्माने म्हणती ते येला. हाती त्रिशूळ वृषभारूढ, महानाग कर कंकण, माहेश्वरी तिथे म्हणत, महादेवाची शक्ती ते. कौमारी शक्ती अद्भुत, मयूरवाहन तिचे शोभत, कार्तिकेय शक्ती असत, युद्धा लागी पातली. विष्णू शक्ती वैष्णवी, गरुडावरी वैसोणी, शंखचक्र गदा पाणी, आली युद्ध करावया. वाराही शक्ती वराहाची, नार शक्ती सिंहाची, झाली तेथे उपस्थिती, दैत्य निर्दालन करावया. हाती घेऊन वज्र इंद्राणी इंद्र शक्ती येत, ऐरतावरी वैसत, युद्धा लागी येतसे. महादेव म्हणे देवी प्रत, असुर संहार करी त्वरित, माजले असती बहुत, यांसी शीघ्र मारी तू. तव दुर्गा देहामधून परम उग्र शक्ती प्रकटोन, अट्टाहास करोण, दावी देवा दैत्यासी. ती शक्ती प्रचंड म्हणून चंडिका नाम, ती महादेवासी वचन बोलती झाली ते धवा. चंडिका म्हणे महादेवासी, आपण जावे दैत्यापासी, सांगावे तेथे सर्वांसी, निरोप माझा अवधारा. हे दैत्यानो तुम्ही क्रूर, देवा मानवा छळले फार, पाताळ लोका सत्वर, पळून जावे तुम्ही हो. जरी वाट युद्ध करावे तरी मी येथे आहे, क्षणात मारुनी खाती, ऐशा माझ्या शक्तिया. शिवासी केले दूत, शिवदूते नामे प्रख्यात, तेव्हापासून होत देवी पहा इतिहासी. शिववचन ऐकोणी दैत्य क्रोधे भरले म्हणे, देवीवरी चालूनी सैन्यासहित जाती ते. दैत्य सैन्य देवीवरी जात, विविध अस्त्रे सोडत, देवी एका क्षणार्धात मोडून टाकी अस्त्राते. काली मुख पसरोण त्रिशूळ हाती घेऊन, दैत्यात ते मारी दारुण, अपार वेग तिचा जे. ब्रह्माने कमंडलू जल सिंचन करी युद्धस्थळ, दैत्यांते करी हतबल, शौर्य सारे जातसे. माहेश्वरी मारी त्रिशूलाने, वैष्णवी मारी चक्राने, कौमारी संहारी शक्तीने, ऐसा संहार मांडिला. इंद्राने वज्रप्रहाराने, वाराही दिव्य शक्तीने, नारसिंही मारी नखाने, ऐसा संहार मांडिला. मध्येची देवी वाहन, सिंह करी दैत्य कंदन, चंडिका प्रचंड गर्जोण, संहारी पहा दैत्यासी. ऐसा प्रचंड संहार झाला पहा तेथवर, पळावयासी मग असुर, संधी शोधू लागले. परी देवी शक्ती पाहत, तात्काळ त्या ते पकडत, यमसदनासी धाडित, पळवणे ती कोणते. ऐसे चालले कंदन, भयभीत असुर दारुण, पळावयासी स्थान, कोठे पाहता दिसेना. ऐसे युद्ध भयंकर चालले असे तेथवर, रक्तबीज महासुर चालूनी पहा येतसे. त्याच्या रक्ताचा थेंब पडता भूमीवरी देख, दुसरा दैत्य प्रकटत, ऐसे सामर्थ्य तयाचे. प्रत्येक थेंबागणिक दैत्य ते निर्माण होत, पराक्रमी बलशाली असत, रक्तबीजा समतेही. ऐसा तो महासुर देवी सैन्यात हाहाकार, उडवून देतसे थोर, काय करावे कळेना. इंद्राणीने वज्रप्रहार, वैष्णवीने चक्रप्रहार, करिता वाहे रुधिर देहातून त्या दैत्याच्या. परिथेंबागणिक निर्माण होती दैत्य, सहस्रावधी निर्माण होत, ऐसे दैत्य तेथवरी. कौमारी शक्तीने प्रहार, वाराही खडगाने मार, माहेश्वरी त्रिशूळ वार, करीतसे रक्तबीजावरी. तोही मातृकावरी प्रहार, करी देखा दुर्धर, देवता संकटी थोर, पडल्या पहा ते धवा.
पाहुनी देवता उदास, चंडिका म्हणे कालीस, पसरोनिया मुखास, रक्त ते तू प्राशावे, ऐसे जव तू करीत, दैत्य मरेल निश्चित, ऐकोनी देवीची मात, काली प्राशी रक्ताते, काली प्राशी दैत्य रक्त, तेने तो क्षीण होत, शस्त्रप्रहार त्यावरी करीत, सर्व देवता मिळोनिया, रक्तबीज असा मारिला, देवा बहु आनंद झाला, पुष्पवर्षाव त्यावेळा, करिता पहा देवीवरी, रक्तपानाने उन्मत्त, मातृगणरणी नृत्य करीत, हर्ष साजरा करीत, महाविजय हा म्हणूनिया, रक्तबीजा ते मारिले, देवा ते आनंदविले, नवल ऐसे केले, पहा दुर्गा देवीने, देवी सप्तशती ग्रंथ, सावर्णिक मन्वंतरात, मार्कंडेय सांगत, 8वा अध्याय ऐसा हा. स्वस्त्री दुर्गा सप्तशती अध्याय 8वा समाप्त. अथ दुर्गा सप्तशती अध्याय 9वा प्रारंभ. अर्धनारीश्वरा ते शरण, बंदुकपुष्प सुवर्ण समवर्ण, पाशांकुश वरद मुद्राधारण, ऐसे रूप जयाचे, 3 नेत्र अर्धचंद्र, अक्षमाळा सुंदर, देई भक्ता अभयवर, त्याते नमन करीतसे, रूप म्हणे ऋषीशी, पुढे सांगावे आम्हासी, देवीने रक्त बीजासी, अद्भुत रीती मारिले, पुढे काय जाहले, शुंभ निशुंभाने काय केले, देवीने कैसे मारिले, ते सांगावे मज लागी, ऋषी म्हणते नृपासी, शुंभ निशुंभ क्रोधासी, नराही सीमा परियेसी, मरण पाहून सेनेचे, प्रचंड सेने सहित, देवीवरी आक्रमण करीत, शुंभ निशुंभ ते दैत्य, चालून जाती देवीवरी, महाशर संधान होत, बाणवर्षाव होई अद्भुत, चंडिका बाण अद्भुत, छेदे सर्व शस्त्रांते, तेजस्वी खड्ग घेऊन, निशुंभ येई धावून, सिंह देवी वाहन, त्यावरी प्रहार करीतसे, देवी एक दिव्य बाण, सोडी निशुंभ लक्षोण, दिव्य खड्ग आणि ढाल तोडून, टाकिले पहा देवीने, 8 चंद्र कोर असत, ऐसी ढाल अद्भुत, देवीने तोडिता चकित, दैत्य पहा होतसे, मनोनी एक शक्ती, सोडी तो देवी प्रती, देवी चक्र सोडिती, झाली पहा ते धवा, शक्तीचे तुकडे होत, निशुंभ क्रोधे चिंतित, शूल गदा फेकित, लक्षोणिया देवीसी, देवीचा शुद्ध त्रिशूल, भस्म करी गदा शूल, परशु घेऊन असुर, देवीवरी धावला, जवळ येता असुर, देवी करी वज्र प्रहार, निशुंभ दैत्य धरणीवर, पडला पहा ते धवा, देखोणी निशुंभ मूर्छित, शुंभ होई क्रोधित, देवी ते मारावया त्वरित, धावला पहा तेथवरी, दिव्य रथावरी बैसोण, पराक्रमी दिसे शोभायमान, त्याते येता देखोण, देवी शंख पुंकितसे, धनुष्याचा टनत्कार, करी देवी वारंवार, सिंह ही गर्जना थोर, करो लागे तेथवरी, महाकाली महाघोर, गर्जना करी तेथवर, कापती पहा असुर, म्हणती प्रलय मांडिला, शुभांते पाहुणी सामोरी, उभा राहे म्हणे ईश्वरी, केले अत्याचार देवांवरी, त्याची शिक्षा भोगी तू, उभे राहुणी गगनात, देवता जय जयकार करीत, म्हणती अंबे त्वरित, मारी शुंभ दैत्याला, शुंभ क्रोधित होऊन, शक्ती सोडी अग्नी समान, प्रतिशक्ती सोडून, देवी मध्येच पाडितसे, शुंभ भयंकर गर्जत, तिन्ही लोक तेने कापत, गर्जोणी बाण अद्भुत, सोडी देवी ते लक्षोणी, शुंभ बाणाते देवी तोडी, देवी बाणाते शुंभ तोडी, देवा पडता कोडी, कोणी कोणाते ऐकेना, अकस्मात देवीचा शूल, भेदी दैत्याचे वक्षस्थळ, मूर्छित होऊन ते स्थळी, पडला पहा दैत्य तो, इकडे निशुंभ जागृत, होऊन आला तेथ, पाहुणी शुंभ मूर्छित, क्रोधे कापे थरथरा, 10,000 बाण सोडित, देवी काली सिंहाते वेधित, सर्वाते घायाळ करीत, चक्रे सोडूनी त्यावरी, 10,000 बाण चक्र, निशुंभ सोडी देवीवर, दुर्गा तेव्हा कोपोण,
सोडी दिव्य शक्ती ते. दुर्गा शक्तीने चक्रबाण सारे काढिले तोडून, निशुंभ गदा घेऊन देवीवरी धावला. खडग घेऊनी त्वरित देवी गदे ते तोडित, शूल घेऊनी धावत निशुंभ पहा देवीवरी. शूल घेऊनी हाती झाली वक्षस्थला ते छेदिती, अद्भुत वर्ते ते ऋषी म्हणे अवधारा. निशुंभाचे छेदिता हृदय एक पुरुष प्रकट होय, महाबली पराक्रमी काया येई वक्षातुनी तो. देवी समणे तो पुरुष उभी राहे थांब तेत, मी आहे येथे जीवित करी युद्ध मज सवे तू. देवी हा सोनी म्हणत युद्धची मी आहे करीत, हाती खडग घेत शिर करी धडा वेगळे. सिंह देवी वाहन करी पराक्रम दारुण, सहस्त्रावधी दैत्य मारुण टाकिले पहात याने. काली आणि शिवदूती लक्षावधी दैत्य खाती, कौमारी दैत्या मारिती झाली अनेक ते धवा. मंत्रचल ब्रह्माणीचे तेज सत्व हरे दैत्यांचे, सोडून यारणाते पळून जाती अवधारा. माहेश्वरीचा महात्रिशूल फोडी दैत्यांचे वक्षस्थळ, सहस्त्रावधी दैत्यदळ मारिले पहा देवीने. कित्येका वाराहीने मारिले, वैष्णवीने तुकडे केले, ऐंद्रीने वज्रे छेदिले किती एक पहा दैत्यांसी. काली शिवदूती भक्षित सिंह फाडोणी खात, ऐसे परी होत रणामाजी ते धवा. निशुंभवध या अध्यायात ऋषी नृपाते सांगत, शुभम वध पुढील अध्यायात ऋषी सांगते नृपाते. मार्कंडेय पुराणात देवी महात्मे कथानक, मन्वंतर सर्वा सावर्णिक नववाध्याय गोडहा. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय 9 समाप्त. अथ दुर्गा सप्तशती अध्याय 10 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे भगवती कामेश्वरी, अर्धचंद्र जिचे श्री शिवशक्ती स्वरूपैश्वरी, तिथे नमन करीतसे. आरक्त सूर्या समवर्ण, सूर्यचंद्र अग्नी हे त्रिनेत्र, पाशांकुशशूल मनोहर करी धरिले जियेने. ऐशा भगवतीचे करोणी ध्यान, ऋषी म्हणते दृपाला गुण. निशुंभाते मृत देखुण, शुंभ क्रोधे म्हणतसे. दृष्ट दुर्गे तू करोणी घात, वधिले माझ्या बंधुप्रत. परी जरी असेल हिम्मत, एकली लढे मज सवे. देवी म्हणे तू महादृष्ट, मी एकलीच आहे समर्थ. मजवीन या त्रैलोक्यात, काही दुसरे असेच ना. परी जरी तू म्हणत, तरी या माझ्या विभूती असत. मज अंतरी प्रवेशत, तुझ्या इच्छे कारणे. ऐसे म्हणता अंबिका, देवता लीन झाल्या देखा. ब्रह्मानी आदी समजता, देवी शरीरी प्रवेशल्या. एकली राहे देवी म्हणे दैत्या ते पाही. माझे ऐश्वर्य शक्तीही सारे पहा समेटले. चला आता युद्ध कर, डावी पराक्रम सत्वर. ऐसे म्हणून भयंकर बाणवर्षाव करीतसे. देवीचे सारे बाण दैत्य टाकिले मोडून. दैत्याने जे सोडिले बाण, देवी तोडून टाकीतसे. दुर्गा हुंकार शब्द करीत, तेने शस्त्र अस्त्र नष्ट होत. म्हणून दिव्य अस्त्र सोडित, परमेश्वरीवर ते धवा. दैत्याची दिव्यास्त्रे सर्व, हुंकारे दुर्गा भस्म करीत. धनुष्य त्याचे तोडित, दिव्य बाणा ते सोडोनिया. शुंभ शक्ती सोडित, तीही दुर्गा तोडित. ढाल तलवार घेई दैत्य, दुर्गे लागी माराया. देवी सोडी तीक्ष्ण बाण, ढाल तलवार जाई मोडून. अश्वसारथी धनुष्य जाण, तेही कापून टाकीतसे. दैत्य मृद्गल घेऊन धावत, देवी तेही मोडून टाकीत. दैत्य मुष्टी प्रहार करीत, देवी बक्षी ते धवा. दुर्गेनेही मुष्टी प्रहार केला दैत्याचे छातीवर. रक्तोकित भूमीवर काही क्षण पडला तो. परिक्रोधे उठत, स्वहस्ते देवीसी धरित. आकाशी उडवणी जात, सांगते घेऊन देवीसी. आकाशी युद्ध दोघांचे, नवल वाटे ऋषी मुनी ते. म्हणती हे अद्भुत साचे, प्रथमची आम्ही पाहतसो. शुभांते करी उचलला, गरगरा फिरवोनी फेकिला.
पृथ्वीवरी आपटला पहा दुर्गा देवीने, परी तो सवेची उठवण धावे दुर्गा लक्षण, तव त्रिशूले वक्ष भेदुन देवी त्याचे टाकीतसे, जैसा भूकंप होत तैसी पृथ्वी कापत, शुंभ दैत्य पडत तैसा जाणा भूवरी, दैत्य मारिला देखोण विश्व होई प्रसन्न, स्वच्छ दिसे गगन शांती सर्वत्र होतसे, नद्या निर्मळ वाहू लागत मेघ आनंदे वर्षत, देवता हर्ष भरित गाऊ लागले ते धवा, गंधर्व आनंदे गाती अप्सरा हर्षे नृत्य करीती, वायू वाहे प्रसन्न गती पृथ्वीवरी ते धवा, सूर्य पवित्र किरणे सोडिता यज्ञशाळा होती प्रज्वलित, दिशा झाल्या प्रशांत प्रसन्न झाले सर्वही, दुर्गा सप्तशती ग्रंथ 10 अध्याय वर्णिले येत, ऋषी म्हणे नृपाप्रत ऐसे महात्म्य देवीचे, स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 10वा संपन्न। अथ दुर्गा सप्तशती अध्याय 11वा प्रारंभ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, उदित सूर्या समान जिची अंग काती महान, अर्धचंद्र मुकुट जाण बाळीजीच्या मिरवितसे, 3 नेत्र सुहास्य वदन सौंदर्याची जी खाण, वरद भय पाशांकुश मुद्रा पूर्ण सदैव रक्षी भक्तांसी, त्या भुवनेश्वरी ते वंदन प्रथम तिचे करुणी ध्यान, पुढील कथा सांगेन ऋषी म्हणती रायासी, महादैत्याधिपती शुंभ होता मृत, देवीचा जय जयकार करीत पातले सर्व देवतेथ, जेथे होती जगदंबा अग्नी ते पुढे करोण, देवीचे करती स्तवन सर्वही प्रसन्न वदन, होते पाहते धवा जगन्माता व्हावे प्रसन्न, विश्वेश्वरी व्हावे प्रसन्न करावे विश्वाचे रक्षण, विश्वाधीन तुझ्या असे तू जगतासी आधार, पृथ्वी तव रूप साचार जलरूपे तू समग्र, तृप्ती देसी जगताते तू वैष्णवी पराक्रमी, विश्वबीज तू विश्वस्वामिनी तू माता जगन्मोहिनी, मोहन ठेविसी सर्वाते तू होता प्रसन्न, भक्तांते मोक्ष प्राप्त होऊन ईश्वरासी युक्त, सदा सर्वदा राहे तो, विद्या सर्व तुझी रूपे स्त्रिया सर्व तुझी रूपे, तू व्यापक विश्वाते कोण स्तवो शके तुझ, सर्व व्यापक देवी स्वर्गमुक्ती प्रदायिनी, याहुनी स्तवन वचनी काय आणि ते सांगावे, सर्वांसी बुद्धी तू देसी हृदयी सर्वांच्या राहसी, स्वर्गमोक्ष प्रदान करिसी नारायणी नमोस्तुते, परिणाम परिवर्तन हेची तुझे स्वरूप प्रमाण, विश्वातीत चैतन्य नारायणी नमोस्तुते, सर्व मंगलाचेही मंगल सर्व इच्छा करिसी पूर्ण, गौरी त्र्यंबके शरण नारायणी नमोस्तुते, सृष्टी स्थिती विनाश शक्ती सनातन तू दिव्य शक्ती, सर्व गुणातीत गुणमय शक्ती नारायणी नमोस्तुते, दीन शरणागताचे रक्षण ब्रीद तुझे परित्राण, करिसी दुःखाचे हरण नारायणी नमोस्तुते, हंसयुक्त विमानात ब्रह्माणी रूपे राहत, कुशयुक्त जलसिंचित नारायणी नमोस्तुते, त्रिशूल हाती माथा चंद्र महावृक्ष भावरी वैसत, माहेश्वरी या रूपात नारायणी नमोस्तुते, मयूर कुक्कुट वेष्टित महाशक्ती धारण करीत, कौमारी या रूपात नारायणी नमोस्तुते, शंख चक्र गदा धरित शारंग हाती धरित, वैष्णवी या रूपात नारायणी नमोस्तुते, महाचक्र हाती धरित वसुंधरा दाढे उचलत, वाराही या रूपात नारायणी नमोस्तुते, त्रैलोक्याचे करी रक्षण दैत्यांचे करी हनन, नारसिंही या रूपात नारायणी नमोस्तुते, हाती महावज्र धरित सहस्त्रनयन प्रज्वलित, ऐन्द्रिवृत्र पाण हरित नारायणी नमोस्तुते, दैत्यसेनेचा संहार करीत भयंकर रूप धरित, शिवदूती या स्वरूपात नारायणी नमोस्तुते, विक्राळ उग्र दिसत विकट गर्जना करीत, चामुंडा या रूपात नारायणी नमोस्तुते, लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी अविद्या,
राही विविध रूपात नारायणी नमोस्तुते मेधा श्रेष्ठा ऐश्वर्या सर्व विश्वाची अधिष्ठाता सरस्वती या रूपात नारायणी नमोस्तुते सर्वेश्वरी सर्व रूपात सर्वशक्ती सर्व भयहरित दुर्गा देवी रूपात नारायणी नमोस्तुते तीन नेत्राणी शोभत सर्व भयापासून रक्षत कात्यायनी या रूपात नारायणी नमोस्तुते भयंकर ज्वाला ओकित ऐसा त्रिशूल हातात भद्रकाली या रूपात नारायणी नमोस्तुते दुष्टकर्मापासून माता रक्षी पुत्रा लागुण तू करी तैसे रक्षण पापापासून आमुचे असुरांचे करुणी हणन तुझे खडग झाले पावन चंडिके करी कल्याण नमन तू ते करीतसो तू होता प्रसन्न जाती सर्व रोग आपदा पळून तुझा आश्रित होता जाण आश्रित त्याचे जग होई धर्मद्रोही महादैत्य अनेक रूपाने त्याते मारित ऐसे कोण करीत विश्वा माझी तुझे विना तुझ्या विन ऐवी कवण शक्ती जी जीवांते भ्रमविती वेदांमध्ये तुझी ख्याती वर्णिली ऐसी आहे हो यक्ष राक्षसांपासून विष सर्पापासून शत्रू ठगांपासून रक्षी दुर्गे आम्हाते विश्वेश्वरी विश्वाचे पालन विश्व सर्व तवा आधीन तुझ्या चरणी नम्र राहो आम्ही सर्वदा देवी प्रसन्न व्हावे सदैव आम्हाते रक्षावे जगताचे पाप हरावे म्हणून आम्ही प्रार्थितो विश्व दुःख हरित आम्ही तव शरणागत त्रैलोक्यवासिनी दुर्गा देत वरप्रदान देवांना देवी म्हणे मी प्रसन्न मागा आता वरदान जेणे जगाचे कल्याण होईल ऐसे मागावे सर्व बाधा निवारी शत्रूंचा नाश करी त्रैलोक्यवासी ईश्वरी वरदेई आम्हाते हेची कार्य राही करता एवढे देवी आम्हा प्रत तिन्ही लोका ठेवी शांत ऐसे करी दुर्गे तू ऐकोणी देवांचे वचन देवी म्हणे तया लागोण वैवस्वत मन्वंतरात जाण आता येईन मी पुन्हा ते 28वे युग असेल शुंभ निशुंभ पुन्हा येतील मी नंद गोप यशोदा गृही प्रकटेन करण्यानाश असुरांचा तदनंतर पुनश्च अवतरेण मी परत नाश करीन वैप्रश्चित रक्तदंतिका म्हणूनिया पुढे भविष्य काळात अवर्षण भयंकर पडत तेव्हा प्रगटोनी यथार्थ ऋषी रक्षा करेन मी शतनेत्रांनी ऋषींसी पाहुणी रक्षीन त्यांसी शताक्षी नाम मजसी पडेल तेव्हा निर्धारे शाक उत्पन्न करोण देईल जना जीवन शाकंभरी नाम म्हणून पडेल मजला निर्धारे तैसे सित्या अवतारात दुर्गम दैत्या ते वधत दुर्गा नामे ख्यात होईन तेव्हा पासोणी भीमरूप करुणी धारण हिमालयी पर्वती राहुण राक्षसांते भक्षिण ऋषी मुनी ते रक्षाया भीमादेवी म्हणून ख्याती तव मी पावेन मुनी करती स्तवन नतमस्तक होवोनिया अरुण नामे दैत्य लोका उपद्रव करीत ऐसे होईल जगाप्रत भविष्य काळी जाणावे तेव्हा भ्रामरी रूपात मी होईन प्रगट भ्रमर रूपे नाश करीन त्या सुराचा निश्चय भ्रामरी देवी म्हणून लोक करतील पूजन ऐसे देई वचन दुर्गा सर्व देवांते या व्यतिरिक्त आणिक माजती जेव्हा दैत्य अवतार घेऊन निश्चित मायेद त्यांना निश्चय ऐसे सांगोनी देवी पहा गुप्त जाहली जय जयकार देवे करीती उदयोस्तु अंबे म्हणूनिया ऋषी म्हणे नृपासी 11 अध्यायासी पठने भोग मोक्षासी प्राप्त होई निश्चय स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 11 संपन्न अथ दुर्गा सप्तशती अध्याय 12 प्रारंभ श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे विद्युल्लते समान रूप सिंहवासिनी त्रिनेत्र
खडगढाल पाशचक्र हाती धरिले जियेने, माथी शोभे चंद्रकोर रूप दिसे भयंकर, सर्व देवांचा अवतार ऐसे रूप दुर्गेचे, हाती ढाल तलवार घेऊन कन्या सभोवार, युद्धा लागी तत्पर अंगी विभूती जियेच्या, दुर्गा महापरमेश्वरी ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी, ललिता राजेश्वरी वरदे तसे ग्रंथाला, म्हणे या ग्रंथातील स्तुती जे नित्य पठण करती, त्यांच्या सर्व आपत्ती निवारीन मी निश्चय, पूर्ण ग्रंथ करता पठण त्यांचे होईल कल्याण, इह सौख्य परत्र साधन होईल जाणा निश्चय, मधुकैटभाचा संहार मी वदिला महिषासुर, शुंभ निशुंभ असुर कैसे वदिले रणा माझी, या प्रसंगाचे पठण जे करती भक्तजन, त्यांचे मनोरथ पुरविन वरदान देईन मी त्यांते, ग्रहपीडा न बाधती पापे त्यासी न लागती, दूर संकटे होती पठन मात्रे ग्रंथाच्या, दारिद्र्य जाई पळोन नष्ट होई अज्ञान, प्राप्त होती सद्गुण पठन मात्रे ग्रंथाच्या, शतपाठ करिता पूर्ण अपार लाभे पुण्य, होतील सर्व इच्छा पूर्ण पठन मात्रे ग्रंथाच्या, सहस्राणी एकशत इतुके पाठ जो करीत, प्रसन्न होऊन त्याप्रत ध्यानी दर्शन देईन मी, अष्टमी चतुर्दशी नवमी पठण करावे या दिनी, पाप सर्व जळोन जाईल जाणा निश्चये, सदैव माझे भक्त राहतील आनंदात, विरह दुःख कधी न होत मम भक्तांसी निश्चये, त्यासी नाही शत्रुभय त्यासी नाही राजभय, शस्त्रास्त्र अग्निभय त्यासी नाही निश्चये, त्यासी नाही चोरभय मार्गी नाही लुटभय, जगदंबा रक्षिती होय सर्व बाजूंनी सर्वदा, त्यासी नाही जलभय त्यासी नाही अरण्यभय, व्याघ्र सर्प विषभय त्यास नाही त्यासी निश्चये, म्हणून भक्तिपूर्वक ग्रंथ पठण राहावे करीत, स्वये दुर्गा सिद्ध करीत महाग्रंथ म्हणूनिया, परम कल्याणकारक ग्रंथ त्रिविध तापाते हारित, रोग व्याधी समस्त पठण मात्रे नष्ट होती, ज्या देवी मंदिरात या ग्रंथाचे पठण होत, तेथे राही मी नित्य म्हणून दुर्गा सांगतसे, ज्या गृही ग्रंथ पठण मी तेथे राही जाण, सर्व विपत्ती निवारीन सुखी ठेवीन भक्तांसी, भक्तिदान होम हवन मज करती जे समर्पण, त्यावरी संतोष होण वरदान त्याते देईन मी, शारदीय नवरात्रात जे भक्तीने पठन करीत, आपदांतून मुक्त होत सर्व बाजूंनी सर्वदा, माझे महात्म्य करिता श्रवण करिता मम पराक्रम, मनुष्य निर्भय होऊन सुखी होईल सर्वदा, या ग्रंथाचे पठण करीत शत्रू त्यांचे नष्ट होत, सुख सर्व होई प्राप्त पठण मात्रे ग्रंथाच्या, अशांत मने होती शांत दुःस्वप्ने त्यासी न बाधत, पीडा सर्व ग्रह त्यजित पठण मात्रे नष्ट होती, बालका ते बालग्रहण पीडित मैत्री राहे अतूट, सौजन्य वाढे सर्वत्र ऐसे महात्म्य ग्रंथाचे, पिशाच राक्षसभूत पठन मात्रे पळून जात, सर्व आपदा होती शांत पठन मात्रे ग्रंथाच्या, एक वर्ष देवता पूजन एक वर्षा करिता दान, जे फळ होई निर्माण ग्रंथ पठणे ते मिळे, एकदा करिता श्रवण पाप जाई जळून, देवी आरोग्य प्रदान करी त्या भक्तांसी निश्चये, रात्री सुक्त देवी सुक्त नारायणी स्तुती महाख्यात, या स्तोत्राते जो पठण करीत त्या सवे राही मी सदा, त्यासी नाही व्याघ्र भय त्यासी नाही शत्रुभय, सिंह गज सर्प भय नाही त्यासी सर्वदा, नाही त्यासी राजभय नाही त्यासी चोर भय नाही त्यासी युद्ध भय, रक्षित्या ते सर्वदा, कोणी बैसोनी नावेत महासागरी प्रयाण करीत, पडे चक्रवातात नाव बुडो लागतसे, अथवा भयंकर युद्धात शस्त्रप्रहार होत, पिशाच बाधेने पीडित महाव्यथेने पीडितसे, ऐसे काही असो कारण करावे या ग्रंथाचे स्मरण, विपत्ती कितीही महान सुटे भक्त त्या तुनिया,
करिता फक्त स्मरण विपत्ती पळती जाण शत्रू आणि जीव हिस्त्र पळती पाहुणी भक्तांते ऐसे ग्रंथासी वरदान देई दुर्गा चंडिका जाण आणि पावे अंतर्धान हिमालया माझारी निर्भय होऊन समस्त देव आपुले कार्य करीत पृथ्वी झाली शांत यज्ञ यागे करोनिया रणांगणी जे पळत उरले असुर जे असत ते पाताळी लपत जाऊन राहती तेथवरी ऋषी म्हणे नृपासी भगवती जगदंबा परियेसी जगत रक्षणा कारणासी पुन्हा पुन्हा प्रकटतसे हे विश्व तिच्या आधीन ती करे विश्व निर्माण भक्ता सुख समाधान देवोन सुखी ठेवितसे प्रलय काळ जव होत महाकाली प्रकटत विश्व संहार करीत असे महात्म्य दुर्गेचे वाढता पापाचा भार तीच करीतसे संहार विश्व व्यापुणी सर्वत्र खेळ खेळी जगदंबा मनुष्य वर्तता सात्विक देई सौभाग्य तयाप्रत अहंकार गर्व करीत दारिद्र्य पाठी लावितसे ऐसी दुर्गा परमेश्वरी प्रकटली जाणा भूवरी ती ते पूजिता सत्वरी सौख्य प्राप्ती होतसे मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण देवी महात्मे फलश्रुती पूर्ण द्वादशोऽध्याय गोडः स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय 12 समाप्त। अथ दुर्गा सप्तशती अध्याय 13। श्री गणेशाय नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा। बालसूर्या समाना रक्त ऐसे तेज अद्भुत चतुर्भुज त्रिनेत्र मुकुट अर्धचंद्राकार जो पाशांकुश हाती धरित अभयवरद मुद्रासत ऐशा शिवा देवी ते ध्यात रहावे सदा सर्वदा। ऋषी म्हणती रायासी देवी चरित्र तुझसी सांगितले परियेसी फलश्रुती सहित जे ती ब्रह्मांडा कारण विष्णू माया तीच जाण तिचे कारणे मोहन जग संपूर्ण जातसे त्या परमेश्वरीसी शरण मनोभावे जावे आपण ती ते आराधिता संपूर्ण सुख त्रैलोक्या होतसे भोग मोक्ष ज्ञान शक्ती देवी कृपे प्राप्त होती म्हणून आता एकचित्ते स्मरण करावे दुर्गेचे ऐकोणी मुनीचे वचन सुरत समाधी करते नमन विरक्त मणी होऊन तपाचरिते जाहले श्री जगदंबा प्रीत्यर्थ उभयता तप करू लागत देवी सुप्ताचे करीत पाठ जाणा दोघेही काही दिवस गेल्यावर करू लागले निराहार बैसोनी एका आसनावर ध्यान करीती ते देखा 3 वर्षे ऐसे करीत दुर्गा चंडिका प्रसन्न होत म्हणे मागा निश्चित वरदन्या आले मी नृप मागे गतराज्य